नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी 6 मध्ये काल असा एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळाला की अनेक प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. घरातील चर्चेत असलेली स्पर्धक रुचिता जामदार अचानक घराबाहेर पडली आणि बाहेर पडताच तिनं प्रेक्षकांची मनापासून माफी मागितली. पण रुचिताने असं का म्हटलं की मी काही चुकीच्या गोष्टी केल्या आणि तिच्या एविक्शन मागचं खरं कारण काय होतं? आज आपण सगळे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. काल बिग बॉस मराठी 6च्या एपिसोडमध्ये एक धक्कादायक एविक्शन पाहायला मिळालं. घरात त्या आठवड्यात 7 सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये अनेक मजबूत स्पर्धक होते, त्यामुळे कोण बाहेर जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. पण शेवटी प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे रुचिता जामदारला घराबाहेर पडावं लागलं. रुचिता सुरुवातीपासूनच घरात आत्मविश्वासाने खेळताना दिसत होती. ती टास्कमध्येही सक्रिय होती आणि अनेकदा ती आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसली. पण गेल्या काही आठवड्यांपासून तिच्या गेममध्ये थोडा बदल दिसायला लागला होता. प्रेक्षकांच्या मते आणि घरातील चर्चेनुसार रुचिताचा गेम गेल्या 2 आठवड्यांपासून थोडासा कमकुवत झाला होता. विशेष म्हणजे ती अनेकदा विशालसोबत जास्त वेळ घालवताना दिसत होती. यामुळे अनेकांना असं वाटायला लागलं की रुचिताचं लक्ष गेमवरून हटून इतर गोष्टींकडे वळलं आहे. घरातही अनेकदा तिचे इतर सदस्यांसोबत वाद झाले. कधी टास्कमध्ये तर कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून वातावरण तापलेलं दिसलं. काही प्रेक्षकांना तिचा स्पष्ट वक्तेपणा आवडत होता, तर काहींना तिचं वागणं थोडं आक्रमक वाटत होतं. यामुळे सोशल मीडियावरही तिच्याबद्दल मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या.